नमस्कार मित्रांनो, आज सोमवार निमित्त आपण सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर हे मेन गेट आहे. यातून आत गेल्यानंतर बोटिंगची सुविधा आहे इथं सिद्धेश्वर तलावामध्ये. तर निसर्गप्रेमींना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ही सुविधा केलेली आहे. अतिशय सुंदर हे वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. मंदिराच्या बाहेर देखील गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करण्याचं काम अजून चालू आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचा हा बोर्ड आहे. तर आता इथं बघू शकता वॉटरफॉल देखील आहे. आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. तर इथं बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर पाय धुण्यासाठी सुविधा केलेली आहे. सिद्धेश्वर मंदिराच्या तलावातील पाणी इथं येतं. खूप छान वाटतं गेल्याच. इथं स्वतः शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्थापित केलेली काही शिवलिंग आहेत. तर हे अमृतलिंग आहे. तर इथं देखील आपण प्रसाद घेतलेला आहे. आता आपण मेन मंदिरामध्ये जाऊया. अतिशय सुंदर मंदिराचा गाभारा परिसर आहे. तर तुम्हाला आता मी दाखवतो. मंदिराचा आवार जे आहे तो बागेसारखा सुंदर केलेला आहे, निसर्गरम्य. हे बघू शकता तुम्ही. आता आपण सर्वप्रथम शिवयोगी सिद्धरामेश्वरांची इथं समाधी आहे, इथं दर्शन घेतलेलं आहे. इथं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आपण मेन मंदिरामध्ये जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, इथं शिवयोगी सिद्धरामेश्वरांची समाधी मंदिर म्हणतात याला. तर हे मंदिराचा कळस आहे जो सोन्याचा आहे. किती सुंदर व दिव्य कोरीव काम केलेलं आहे मंदिराच्या शिखरावर, तुम्ही बघू शकता. अतिशय दिव्य मंदिर आहे. तर हा मेन मंदिराचा गाभारा आहे जो सर्व चांदीचा व काही ठिकाणी सुवर्ण मूर्त्या जे काय आहेत ते याच्यामध्ये कोरलेल्या आहेत. हे सिद्धरामेश्वरांची मूर्ती आहे. तर अतिशय सुंदर आपल्याला आज दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या चांदी सोन्यामध्ये कोरलेल्या आहेत मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता, अगदी डोळ्याचं पारणं फिटतं. अतिशय सुंदर हे मंदिर आहे. नक्की तुम्ही सोलापूरला कधी आलात तर या मंदिराला व्हिजिट करा. खूप मन प्रसन्न होऊन जातं. आणि या मंदिरामध्ये इथं तुम्ही बघू शकता चांदीचा नंदी आहे. शक्यतो नंदी चांदीचा पूर्ण कुठेही नाही, पण इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. समोरचा गाभारा अतिशय जुनं प्राचीन दगडाचं मंदिर आहे. हे मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं इथं आल्यानंतर. तर आता तुम्ही बघू शकता इथं बाग आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे. तर आपल्या मंदिरात देखील पूजेसाठी आपण काही वस्तू घेतलेल्या आहेत इथं.